शेतकऱ्याने जगावं का मरावं हा प्रश्न आहे. अजित दादा गेले, आता त्यांच्या मागे शेतकऱ्याने जावं का? अशी इच्छा आता सरकारला नेताना आता ना शेतकऱ्याला कांदे लावायची तरी परमिशन दिली पाहिजे का, त्याच्यातून तरी आम्हाला उत्पन्न भेटेल काय. आता कांद्याचं तर काय नाही, पुरत व्हायले खर्च निघतो का नाही ते व्यापारी वर्गाचा कुठलाही दोष नाही. व्यापारी वर्गाने करणार काय? त्यांना जर पुढे माल जर जात नसेल किंवा हे त्याला ऑर्डर नसेल तर तो काय करेल? म्हणजे मग शासनाने स्वामीनाथन आयोग चालू करावा. स्वामीनाथन आयोग खर्चावर आधारित शेतकरी शेतमालाला भाव पाहिजे. जय हरी माऊली. मित्रांनो, मी धनुभाऊ गोरे आपल्या सर्वांचे चॅनलवरती मनापासून स्वागत करतो. आणि मित्रांनो, आज 31 जानेवारी 2026 रोजी आपण आलोय वणी कांदा मार्केटला. तुम्ही पहिला पार्ट बघितलाच असेल मोठ्या ट्रॅक्टरांच्या लिलावाचा. आता ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला सर्व पिकअपचे लिलाव बघायला मिळतील. काय कांद्याचा रेट निघतोय तर जाऊन बघू. वेळ न घालवता मार्केटमध्ये काय रेट चालू झालाय काय नाही. धन्यवाद. पुढे बघू मित्रांनो, बघू शकता अशा प्रकारचा माल आहे. त्या दिवशी नाना आहे. काय बघाल नाना? हे बघा 972 रुपये. 972 रुपये गेलेला आहे का? काल होते का? काल पण होतो. काल काल तो हाच कांदा 1072 गेला. 1072 गेला होता काल. आज थोडं डाऊन झाले. आज डाऊन परत आहे. बरं, सरकारने शेतकऱ्याने जगावं का मरावं हा प्रश्न आहे. अजित दादा गेले, आता त्यांच्या मागे शेतकऱ्याने जावं का? मग ते चुकी झाले, पण शेतकऱ्याला दुःख करून गेले असं म्हणावं लागेल. बरोबर आहे ना. दादा गेले ना, आणि इकडे शेतकऱ्याची अशी हालचाल चालली तर सरकार काय? केंद्र शासनाचे धोरणं काय? सरकारने करायचं काय? प्रत्येक वेळेला मजुरीचे प्रकार, दर वर्षाला मजुरी ही जवळजवळ 70% आपलं 25% वाढते. मजुरी वाढते आणि शेतीचे माल मात्र दरवर्षी 50% न कमी होतात. याला कारण काय? याला जबाबदार भाव दरवेळेस वाढतच चालले. हो, मग शेतकऱ्यांनी जगायचं का मरायचं? बरोबर आहे ना. खादीची जे 700 रुपयाला गोणी होती मला आठवते ती आज 2250 रुपयाच्या आसपास गेली. पावडरचे पण कमी नाही का? पावडरचे भाव वाढलेचे ना. यामध्ये व्यापारी वर्गाचा कुठलाही दोष नाही. व्यापारी वर्गात काय दोष व्यापारी नाही. वर्गाने करणार काय? त्यांना जर पुढे माल जर जात नसेल किंवा हे त्याला ऑर्डर नसेल तर तो काय करेल? म्हणजे मग शासनाने काही निर्यात धोरणामध्ये काही गोष्टी चुकतायत. शासनाचं कर्तव्य आहे का? हे काम आहे शेतकरी, व्यापारी आणि खाणारदार याच्यातला मधला जो दुवा आहे, कुठला शेतकऱ्याला त्याचं मिनिमम वेजेस मिळालं पाहिजे. बरोबर आहे ना. नाही तर म्हणून सगळं झालं का असं? पण सरकारचं कर्तव्य आहे काय? काहीतरी निर्यात धोरण वगैरे काहीतरी चेंजेस केले पाहिजे. काहीतरी पीक कोणतं करायचं? प्रत्येक पीक आहे बाजारात गेलं का त्याला काहीच नाही. यावर्षी मग करायचं काय? तांबट्याचं तीच परिस्थिती, मकाची तीच परिस्थिती. कुठलंही पीक लावायचं काय? मग सरकारने सांगून द्यावं का या शेतकऱ्याचं एवढं क्षेत्र आहे, तू या क्षेत्रात एवढं कर, इतके एकर तू हे पीक लाव, दुसऱ्या क्षेत्रात तेवढं पीक लाव. आणि आम्हाला काय म्हणता? आमची अशी इच्छा आता सरकारला नेताना आता ना शेतकऱ्याला कांदे लावायची तरी परमिशन दिली पाहिजे का, त्याच्यातून तरी आम्हाला उत्पन्न भेटेल काय. आता कांद्याचं तर काय नाही, पुरत व्हायले खर्च निघतो का नाही ते माहित नाही अजून. त्या भावात निघणारच नाही. नाही बरोबर. आता आज 1000च्या खालीच 9 रुपये काय परवडतं? काहीच नाही परवडत. नाही बोला ना बाबा. बघा, या पद्धतीने तर शासनाने याच्यावर आहे ना निर्यातीबद्दलचे धोरण अवलंबले पाहिजे. शेतकरी, व्यापारी यांच्यातला सगळा दुवा काढला पाहिजे. हे त्यांचं काम आहे. आणि जर ते फक्त राजकारणासाठीच खुर्च्या धरून जर राहत असेल तर मग शेतकऱ्यांना त्या राजकारणाशी काही एक संबंध नाही. बरोबर असं झालं. राजकारणाचा फायदाच होत नाही. असलं काय नसलं काय, फरक काय? काय म्हणता? स्वामीनाथन आयोग चालू करावा. स्वामीनाथन आयोग. खर्चावर आधारित शेतकरी शेतमालाला भाव पाहिजे. तुमच्या दुकानात गेल्यानंतर खादीची गोणी होती का कमी? 1 रुपया करता का? नाही होत. पावडरचे भाव कमी करता का? नाही होत. हा, मग हे काय फुकट येतं का मातीमध्ये? बरोबर. याला तेवढा खर्चच येत. लोक रात्रीच्या बाहेर येतात, त्यात लाईट क्लिअर नाही येत. लाईट क्लिअर नाही. रात्रीच्या बाहेर येताना आता बिबट्यांचा सुळसुळाट झालाय फार, तरी ते त्याचं काही करत नाही. लाईटचे होईल. सगळ्या संकटांना तोंड देण्याची शेतकऱ्याची ताकद आहे. शेतकरी जीवाकडे बघत नाही पण कामाकडे बघतो. त्याला रात्र आणि दिवस काही नसतोच. रात्र आणि दिवस याच्यामध्ये काही फरकच नाही त्याला. बरोबर आहे. 24 तास हजर राहतो कामासाठी. कुठल्या कार्यक्रमात 1000 लोक असेल तरी शेतकऱ्याचं तोंड बघा कसं दिसतं आणि इतरांचं पहा तोंड कसं दिसतं. हे सर्वात महत्वाचं आहे. चालेल बाबा. प्रत्येकाच्या व्यथा काय आहे तेव्हा समजेल. चालेल. धन्यवाद बाबा. मित्रांनो, बघू पिकअप मध्ये लिहिलं बघू आज वणी मार्केटचे अशा प्रकारचा माल आहे. जय हरी माऊली. कुठले? कान मंडळीचे का? काय भाव गेला? 900. टाकावर पावती
बघू शकता मित्रांनो 951 रुपये गेलेला अशा प्रकारचा माल आहे. अजून किती कांदा बाकी आहे घरी? हा, तुमच्या एरियात उन्हाळ्याची लागण नाही का? पाणी कमी असल्यामुळं. चालेल, धन्यवाद. मित्रांनो पुढे बघू शकता अशा प्रकारचा माल आहे. त्या प्रकारची क्वालिटी आहे. नमस्कार, काय भाव गेला? 1000 रुपये कानमंडळीचे ना. पुढे बघू मित्रांनो अशा प्रकारचा माल आहे. जय हरी. कुठले? कानमंडळीचेच का? काय भाव गेला आज? 802. दाखवा बरं पावती. मित्रांनो बघू शकता 802 रुपये अशा प्रकारचा माल आहे. पुढे बघू शकता अशा प्रकारचा माल आहे. चोपडा ड्राय क्वालिटी आहे. जय हरी माऊली. कुठले? पुरीचे. काय भाव गेला आज? 1070 रुपये. पावती दाखवा बरं. मित्रांनो बघू शकता 1070 रुपये गेलेला आहे. अजून किती कांदा बाकी? अजून भरपूर बाकी आहे का? काल होते का? हाच माल होता काल? 1250 रुपये गेला होता का? आज डाऊनच झालेले. चालेल, धन्यवाद. पुढे बघू शकता अशा प्रकारचा माल आहे. समा भाऊ नमस्कार, नमस्कार. काय चालू आहे? काय नाही, एकदम निवांत. निवांत चालू आहे का? काय भाव गेला? चालू आहे आमच्या. हा का? 922 रुपये. 922 रुपये. पावती दाखव बरं. बघू शकता 922 रुपये गेलेला आहे मित्रांनो अशा प्रकारचा माल आहे. आज जास्तच डाऊन झालंय. काल होता का? काल होता. चालू होतं. काय बघायला तर काल? 10.5. 10.5 रुपये का? चालेल, मजा. मित्रांनो पुढे बघू शकता अशा प्रकारचा माल आहे. नमस्कार भाऊ, कुठले? एकरुकेचे का? काय भाव गेला आज? 1012. दाखवा बरं. 1012 रुपये गेलेला आहे मित्रांनो. अजून किती कांदा शिल्लक आहे? कांदा भरपूर आहे अजून भरपूर आहे का? 4 मध्ये. 4 एकर आहे अजून. चालेल, काल होते का? काल होते काय बघायला तर काल? काल 1100. 1101. म्हणजे आज लगेच डाऊनच थोडं जात.